श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज गेले होते, श्रावण सोमवार आहे म्हणून वाईच्या महादेवाच्या मंदिराला। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले वाई आणि या पवित्र भूमीत असलेले महादेवाचे मंदिर। आज आपण दर्शन घेणार आहोत या एका अशा पवित्र स्थानाचे, जिथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते। मंदिराकडे जाणारा हा सुंदर मार्ग, आजूबाजूचा निसर्ग, मंदिराचा परिसर आणि वातावरण, जाणवणारी भक्तीची ऊर्जा, हे सगळं मनाला नकळत महादेवाच्या चरणी घेऊन जातं। वाई हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे। कृष्णा नदीच्या परिसरामुळे या भूमीच्या सौंदर्यात आणखी भर पडते आणि या अशा पवित्र वातावरणात महादेवाचे दर्शन म्हणजे भक्तीसाठी एक वेगळाच आनंदाचा क्षण। मंदिराचा परिसर दिसताच मनाला आपोआप एकच भाव निर्माण होतो, महादेव म्हणजे केवळ एक देवता नाही, तर श्रद्धा, विश्वास, शक्ती आणि शांततेचे प्रतीक आहे। जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, तरी महादेवाच्या चरणी मनापासून प्रार्थना केलेली की मनाला एकच वेगळा बळ मिळतो। हे मंदिर पाहताना त्याची साधेपणातली सुंदरता मनाला भावते। मंदिराच्या परिसरात पसरलेली शांतता आणि भक्तिमय वातावरण आपल्याला काही क्षणासाठी रोजच्या धावपळीपासून दूर घेऊन समोर महादेवाचे पवित्र रूप दिसताच मन शांत होतं, हात आपोआप जोडले जातात आणि ओठावर एकच नाम येतं, ओम नमः शिवाय। महादेवाच्या चरणी केलेली प्रार्थना ही मनापासून असते। कोणी सुखासाठी प्रार्थना करतं, कोणी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, कोणी आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून, तर कोणी फक्त महादेवाचे दर्शन मिळाले यासाठीच कृतज्ञ असतं। कारण भक्तीमध्ये मागण्यापेक्षा विश्वास मोठा असतो। महादेवाच्या पवित्र दर्शनाने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। भोलेनाथ, आमच्या सर्वांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे। प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती नांदू दे आणि संकटाच्या काळात तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे, हीच मनापासून प्रार्थना। या मंदिरात येताना आपण केवळ एका मंदिराला भेट देत नाही, तर काही क्षण स्वतःसोबतही घालवतो। मनातील चिंता बाजूला ठेवून महादेवाच्या चरणी स्वतःला अर्पण करून मनापासून एकदा म्हणतो, ओम नमः शिवाय। वाईच्या ह्या सुंदर भूमीत महादेवाचे हे पवित्र स्थान प्रत्येक भक्ताला पुन्हा पुन्हा आपल्याकडे बोलावत राहो। मंदिरातील ही शांतता, महादेवाचे हे पवित्र दर्शन आणि या भूमीची सकारात्मक ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येवो। आजच्या या सुंदर दर्शनाचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना करा, सर्वांची